तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या फळात सर्वाधिक जीवनसत्व सी असते? तुमचे ऑप्शन आहे सफरचंद, बी केळी, सी पेरू, डी द्राक्ष. तुमचे योग्य उत्तर आहे सी पेरू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे? तुमचे ऑप्शन आहे जीवनसत्व, बी जीवनसत्व डी, सी जीवनसत्व ई, डी जीवनसत्व के. तुमचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शरीरात रक्त तयार होण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? तुमचे ऑप्शन आहे कॅल्शियम, बी लोह, सी सोडियम, डी आयोडीन. तुमचे योग्य उत्तर आहे बी लोह. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असते? तुमचे ऑप्शन आहे पालक, बी बटाटा, सी वांगे, डी दोडका. तुमचे योग्य उत्तर आहे पालक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जास्त मीठ खाल्ल्याने कोणता आजार होण्याचा धोका वाढतो? तुमचे ऑप्शन आहे उच्च रक्तदाब, बी मलेरिया, सी कावीळ, डी डेंग्यू. तुमचे योग्य उत्तर आहे उच्च रक्तदाब. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते पेय शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सर्वात योग्य आहे? तुमचे ऑप्शन आहे थंड पेय, बी साधे पाणी, सी एनर्जी ड्रिंक, डी सोडा. तुमचे योग्य उत्तर आहे बी साधे पाणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळात पोटॅशियम भरपूर असते? तुमचे ऑप्शन आहे केळी, बी डाळिंब, सी सफरचंद, डी संत्रे. तुमचे योग्य उत्तर आहे केळी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, दूध नियमित पिल्याने मुख्यतः काय मजबूत होते? तुमचे ऑप्शन आहे हाडे आणि दात, बी केस, सी नखे, डी त्वचा. तुमचे योग्य उत्तर आहे हाडे आणि दात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मधामध्ये कोणता गुणधर्म असतो? तुमचे ऑप्शन आहे जंतुरोधक गुणधर्म, बी विषारी गुणधर्म, सी रेडिओधर्मी गुणधर्म, डी चुंबकीय गुणधर्म. तुमचे योग्य उत्तर आहे जंतुरोधक गुणधर्म. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुकामेव्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते? तुमचे ऑप्शन आहे अक्रोड, बी काजू, सी मनुका, डी खजूर. तुमचे योग्य उत्तर आहे अक्रोड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे यकृत, बी त्वचा, सी मेंदू, डी
हृदय. तुमचे योग्य उत्तर आहे बी. त्वचा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पचनासाठी उपयुक्त जीवाणू कोणत्या पदार्थात नैसर्गिकरित्या आढळतात? तुमचे ऑप्शन आहे अ. धी, बी. साखर, सी. मीठ, डी. तूप. तुमचे योग्य उत्तर आहे अ. धी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते फळ ऊर्जेचे नैसर्गिक फळ म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. केळी, बी. संत्रे, सी. सफरचंद, डी. द्राक्ष. तुमचे योग्य उत्तर आहे अ. केळी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पदार्थात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? तुमचे ऑप्शन आहे अ. डाळ, बी. साखर, सी. तांदूळ, डी. तेल. तुमचे योग्य उत्तर आहे अ. डाळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जास्त साखर खाल्ल्याने कोणत्या आजाराचा धोका वाढतो? तुमचे ऑप्शन आहे अ. मधुमेह, बी. मलेरिया, सी. डेंग्यू, डी. क्षयरोग. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मधुमेह. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भाजीत बीटा कॅरोटीन भरपूर असते? तुमचे ऑप्शन आहे अ. गाजर, बी. भेंडी, सी. वांगे, डी. कोबी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गाजर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम कोण करते? तुमचे ऑप्शन आहे अ. लाल रक्तपेशी, बी. पांढऱ्या रक्तपेशी, सी. प्लेटलेट्स, डी. प्लाझ्मा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. लाल रक्तपेशी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळात ब्रोमेलिन नावाचे एन्झाईम असते? तुमचे ऑप्शन आहे अ. अननस, बी. आंबा, सी. संत्रे, डी. डाळिंब. तुमचे योग्य उत्तर आहे अ. अननस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. दातावरील इनामल, बी. हाड, सी. नख, डी. कवटी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दातावरील इनामल. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, संतुलित आहाराचा सर्वात मोठा फायदा कोणता? तुमचे ऑप्शन आहे अ. शरीर निरोगी होते, बी. उंची एका दिवसात वाढते, सी. झोप लागत नाही, डी. कोणताही फायदा नाही. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शरीर निरोगी होते.